नमस्कार. या आठवड्यात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हिमयात्रेवर. आमचा चौथा आठवडा. असं म्हणतात की अतिपरिचयात अवज्ञा. पण गमतीची गोष्ट म्हणजे मला तसा सगळाच हिमालय आवडतो. पण त्यात गढवालमध्ये अनेक वेळा येणं जाणं झालं आणि त्यामुळे असेल कदाचित, पण गढवाल मला जरा जास्तच आवडतो. चौथ्या आठवड्यात आम्ही जाणार होतो गढवालमध्ये, म्हणजे नेपाळमधला तिसरा आठवडा, ज्यात सचिन आणि सुनील बरोबर होते, तो आटपून आम्ही गढवालमध्ये शिरलो. पिथोरागड इथे आम्हाला, मी आणि अमित आणि आमच्याबरोबर त्यानंतर असणार होत्या सुगीता थत्ते आणि तिची मैत्रीण राणी पाटील. त्या दोघी तिथे पोचल्या आणि त्यानंतर आमचा गढवालमधला प्रवास सुरू झाला. गढवाल ही एका अर्थाने देवभूमी मानली जाते. सुरुवातीला मी सुगीतांनी लिहिलेल्या लेखामधले काही उतारे वाचून दाखवणार आहे. तर सुरू करूया. देवभूमी गढवाल. तिच्या लेखाचं नाव होतं, हिमालय तुम्हाला पुन्हा पुन्हा खुणावतो. या मोहिमेत दर आठवड्याला वेगवेगळे 2-2 सहप्रवासी सहभागी होणार होते. चौथ्या आठवड्यात माझी जुनी मैत्रीण राणी पाटील आणि मी यात सहभागी व्हायचं ठरवलं. मुंबई ते पंतनगर वाया दिल्ली असा विमानानं आणि पुढे पंतनगर ते पिथोरागड हा सगळा प्रवास गाडीनं होणार होता. हिमालयातल्या भटकंतीसाठी एक नवीन गाडी बाळ्यानं खरेदी केली होती आणि तिचं नाव ठेवलं गिरिजा. त्या गाडीत सामान ठेवायलाही भरपूर जागा होती. तंबू, खाण्यापिण्याच्या गोष्टी, शेगडी, डिझेलचे कॅन, भांडी असा बराच जामानिमा गोळा करून त्याचं छान पॅकिंग पुण्यात चालू होतं. एक दिवस ती तयारी बघायला मी आणि राणी पुण्याला गेलो होतो. खाणं आटपेपर्यंत आकाश झाकोळलं आणि पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. कॅम्पसाठी जागा शोधत शोधत आम्ही गावाच्या वर पोचलो. तिथे गेल्यावर मिताली नावाची चुमचुमीत मुलगी आम्हाला भेटली. तिच्या मावशीचा नवरा जवळच असलेल्या जोहार हिलटॉप रिसॉर्टमध्ये काम करत होता. तिथे राहायलाही खोल्या मिळतील आणि कॅम्पसाठी जागाही मिळेल असं कळलं. मावशीचं सांगण्यावरून मिताली आम्हाला ती जागा दाखवायला आली. तेव्हा ना पावसाळी वातावरण असल्यानं कॅम्पचा बेत बारगळला आणि आम्ही रिसॉर्टमध्येच राहिलो. जागा दाखवून झाल्यावर मिताली एकटीच परत निघाली. ती एवढं अंतर ही एकटी मुलगी कशी जाणार हा प्रश्न आमच्या शहरी मनाला पडला. पण भीती हा शब्द तिथल्या मुलांच्या गावीही नव्हता. तिथे मुलं एकटी फिरताना दिसायची. मध्येच दूरवरच्या टपरीवर एकटी मुलगी काहीतरी विकायला बसलेली दिसायची. हे चित्र आम्हाला नवीन होतं. त्यामुळे मितालीला सोडायला मी आणि अमित गेलो. बैजनाथला पोहोचेपर्यंत जोरदार पावसाला जी सुरुवात झाली ती थांबण्याचं नाव घेत नव्हती. शेवटी तसेच भिजत भिजत मुख्य देवळात शिरलो. आत मिट्ट काळोख होतं. लायटरच्या उजेडात शंकराची काळीभोर गुळगुळीत पिंड पाहिली. त्यामागे कुमाऊ पद्धतीची साडी नेसलेली पार्वतीची अतिशय रेखीव मूर्ती होती. तिथली पुजारीण म्हणाली, ही एवढी एकच मूर्ती इथे राहिली आहे, बाकीच्या चोरीला गेल्या. ही पिंडी जड असल्यानं उचलता आली नसावी. दुसऱ्या देवळातही शंकर, पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती होत्या. तिथल्या तलावात असंख्य मासे आहेत. त्यांना कुणी मारत नाही. उलट भरपूर खाऊन पिऊन मासे कसे अगदी गब्दूल झाले आहेत. गाडीतून निघताना लांबून बघितल्यावर लक्षात आलं
त्या सगळ्या देवळातलं जे मोठं देऊळ होतं ते थोडं कलतं होतं, पिसाच्या मनोऱ्याप्रमाणे एका बाजूला घसरल्यासारखं. दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा प्रवास. चमोलीमध्ये गरमागरम पराठे, तळलेल्या मिरच्या आणि दही असा भरपेट नाश्ता केला. पुढे एक डोंगर चढून गोपेश्वरला गेलो. तिथे समोरच जाकरांडाचं मोठं डेरेदार झाड आणि त्यावर जांभळी फुलं. निळाशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर ते झाड कमालीचं खुलून दिसत होतं. जसजसे पुढे जात होतो तसतसे जाकरांडा, पाईन, लाल रंगाच्या फुलांनी बहरलेली बुरांशी झाडं दिसत होती. एवढ्या मस्त वातावरणात गाडीत बसून फिरण्यापेक्षा मी आणि राणी थोडं अंतर मनसोक्त चालून आलो. थोड्या वेळात चोपटा गावातून समोर केदारनाथ पर्वतरांग दिसली. ज्या पर्वतरांगांच्या दर्शनासाठी आम्ही एवढे आसुसलो होतो त्या आता आमच्या समोर होत्या. चौखंबा, खर्चकुंड, द्रौपदी का दंडा ही शिखरं मन भरून पाहून घेतली. तुम्ही कितीही वेळा हिमालयात जा, पण हिमशिखरांचं पहिलं दर्शन हे अविस्मरणीयच असतं. आपले साधे कॅमेरे त्याला न्याय देऊ शकत नाहीत. ती शिखरं डोळ्यात साठवून आम्ही पुढची वाटचाल सुरू केली, या आशेवर की यापुढेही उरलेल्या प्रवासात हिमशिखरं आम्हाला दिसत राहतील आणि साथ देतील. नंतर डोंगर उतरून त्रियुगी नारायणाच्या दिशेनं निघालो. तिथे दर्शनाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा ते अतिशय शांत ठिकाण होतं. आता त्याचा अक्षरशः बाजार झालाय. या मंदिरात शंकर पार्वतीचं लग्न झालं अशी आख्यायिका आहे. तिथे जळत असलेला होम हा त्या काळापासूनच तसाच जळतो आहे अशी समजूत आहे. सुंदर जुनं दगडी देऊळ आणि त्यावर लाकडी टोपी ठेवल्यासारखा नक्षीदार कळस. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे बाळ्याला या प्रदेशाबद्दल असणारी प्रचंड माहिती आणि तितकीच आत्मीयता. फोनमधल्या मॅपपेक्षा इथले नकाशे त्याच्या डोक्यात पक्के बसलेत. गावागावात वळणावळणांवर तो आम्हाला तिथली माहिती द्यायचा. 20 वर्षात या भागात त्यानं अनेक माणसं जोडली. ते ऋणानुबंध जपण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ती माणसंही त्याला तसाच प्रतिसाद देताना दिसली. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर परतीच्या वाटेवर झाला या गावात आम्ही थांबलो. तिथे गाडीतून उतरतोय तोच एक माणूस धावत आला आणि त्यानं बाळाला घट्ट मिठी मारली. या प्रेमसिंगनं आम्हाला ओढत समोरच्या टपरीवर नेलं. चहा केला. एकीकडे त्याच्या गप्पा चालूच होत्या. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हा प्रेमसिंग 25 वर्षांपूर्वी बाळ्याबरोबर स्वयंपाकी म्हणून मोहिमेवर गेला होता. त्याच्याजवळ एक जुनी चोपडी होती. तिच्यात वेगवेगळ्या मंडळींचे अभिप्राय, प्रशस्तीपत्रकं होती. त्यात त्यावेळी बाळ्यानं दिलेल्या अभिप्रायही सापडला. पुढच्या वेळी माझ्या घरी नक्की यायचं असं सांगताना यहाँ से नीचे उतर के सामने जो पहाड़ी है वहाँ मेरा घर है असं म्हटल्यावर आम्ही आवाक झालो. तो डोंगर उतरून रोज खाली येणाऱ्या आणि संध्याकाळी परत चढणाऱ्या त्या 71 वर्षांच्या प्रेमसिंगचा उत्साह तरुणालाही लाजवेल असा होता. त्या सगळ्यांचा निरोप घेत आम्ही पुन्हा उत्तरकाशीकडे निघालो. तिथे नंतरच्या आठवड्यात प्रवासाला निघणारे प्रशांत जोशी आणि आनंद भावे आले होते. हिमयात्रा या मोहिमेच्या दरम्यान दर आठवड्यात मी एक लेख लिहित असे आणि ती मालिका लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याच मालिकेतला 4थ्या आठवड्यावरचा हा लेख.
हरगंगे भागीरथी. गढवाल म्हणजेच आत्ताच्या उत्तराखंडाचा पश्चिम भाग माझ्यासाठी खास जिव्हाळ्याचा. पूर्वेच्या भागाला कुमाऊ म्हणतात. आजही त्यांच्यात भांडण नसलं तरी दोन्ही प्रांत स्वतंत्र अभिमान बाळगून आहेत. चौथ्या आठवड्यात गेल्या रविवारी अरुंधती पाटील याने की राणी आणि सुहिता दत्ते हिमयात्रेत पिथोरागड येथे सामील झाल्या. मुन्सियारी मार्गे आम्ही ग्वाल्दम गाठणार होतो. पिथोरागड म्हणजे मानस सरोवराला भारतातून जाणाऱ्या यात्रा मार्गावरील महत्वाचा मुक्काम. मुन्सियारी हे नंदादेवी सँच्युरीच्या जवळचं ठिकाण. ढगांशी आमचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. पिथोरागडमधील सुमेरू लॉजवर सुहिता आणि राणी आमच्या आधीच पोचल्या. वेटरपासून सारी कामं करायला तत्पर असणारा तिथला हसतमुख मॅनेजर प्रकाश हे आमच्यासाठी सुखवणारं वरदान होतं. राणी वयामुळे तब्येतीनं थोडी नाजूक पण उत्साह दांडगा. पाईन आणि देवदार वृक्षांनी नटलेले डोंगर, आधीमध्ये रोडोडेंड्रॉन म्हणजेच बोरास जंगल, शीतल हवा अशा वातावरणात आल्या आल्या मोठ्या उत्साहानं दोघी मस्त फिरून उल्हसित होऊन परत आल्या. बाळा, मनपूर्वक धन्यवाद. तुझ्यामुळे आम्हाला ही संधी मिळते. मी गारद. नकळत अपेक्षा उंचावल्या गेल्या एवढं मात्र खरं. आधी सिक्कीम, मग नेपाळ, आता उत्तराखंड. हिमालय एकच असला तरी अलगद होत जाणारं स्थित्यंतर मनोवेधक होतं. नेपाळच्या भव्यतेनंतर अलकनंदा, भागीरथी, यमुना आणि त्यांच्या अनेक उपनद्या, अंगा खांद्यावर खेळवणारा हिमालय काहीसा सौम्य ध्यानस्थ भासू लागतो. असंख्य देवालय आणि त्यांच्या थेट रामायण महाभारताशी नातं सांगणाऱ्या आख्यायिका, कहाण्या संपूर्ण भारतातील भाविकांच्या श्रद्धेला साथ घालतात. त्यातही बंगाली, बिहारी, मराठी, राजस्थानी आणि दाक्षिणात्य भाविक अधिक संख्येनं आढळतात. पंचकेदार, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ अशी 4 धामं, अल्मोडा, नैनिताल अशी हिल स्टेशन्स, नेहरू घराण्याचं आवडतं बिनसर, गरुड येथील बैजनाथ, जागेश्वर अशा अनेक रमणीय, ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळेही यांनी नटलेला उत्तराखंड अनेकांना प्रिय असला तरी बाजारू पर्यटनाचं गालबोट त्याला अजून लागलं नाहीये. आमच्या प्रवासाची सुरुवात धारचुला मार्गावरील जौलजिबी इथून झाली. इथे काली आणि गोरी या नद्यांचा संगम आहे. इथूनच कैलास आणि मानस सरोवर यात्रेला भारतातून जाणारा मार्ग जातो. नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील काली नदीच्या हिरवट दुधाळ पात्राकडे पाहत असताना सहज आठवण झाली. माझ्या बाबांनी 65व्या वर्षी ही यात्रा केली होती. त्या पिढीचा पिळच काही वेगळा होता. यानंतर आम्ही निघालो होतो मुन्सियारीला. त्रिशूल, पंचचुली, नंदाघुंटी, नंदाखाट अशा शिखरांच्या दर्शनासाठी. ढग हवामानामुळे त्रिशूल सकट सर्वांनी पूर्ण हुलकावणी दिली. याच हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आमच्या कॅम्पिंगच्या बेतावर पाणी फिरलं. स्थानिक जनजीवनाची ओळख करून घेण्यासाठी राणी आणि सुहिता लोकांना भेटायला उत्सुक होत्या. त्यांची विशेषतः बायकांशी पटकन गट्टी जमत असे. मुन्सियारीमध्ये आम्हाला उशीर झाल्यानं आमची राहण्याची सोय होत नव्हती. सावित्री देवी अशा भारदस्त नावाच्या तरुण बाईनं मोठ्या उत्साहानं आमची जोहार हिलटॉप रिसॉर्ट इथे सोयी करून दिली. इतकंच नव्हे तर मिताली नावाच्या आपल्या चिमुरडीला आमच्या सोबत धाडलं. वाणमधील मधुरी देवी बिष्ट कपडे धुवायला ओढ्याच्या काठी आलेली. आधी फोटो काढून घ्यायला देखील लाजत होती. पण थोड्याच वेळात काहीशी भीड चेपल्यावर ती मनमुराद गप्पा मारू लागली. एरवी कदाचित शहरी माणसं
एवढ्या आपुलकीनं बोलत नसावीत. ती धुणी तशीच दाट टाकून आम्हाला घरी चहासाठी घेऊन जायला निघाली होती. मैं तो अब आपकी छोटी बहन हूं असं म्हणत आमचा निरोप घेताना रडवेली झाली होती. खरंच ही मंडळी किती निर्व्याज असतात. माणुसकीचा ओलावा मिळताच झुळझुळ वाहू लागतात. उखीमठच्या दिनेश तिवारी, मुगबा येथील दुकानदार रमेश सेमवाल, हर्षिलचा रघुवीर सिंग रावत अशी कितीतरी नावं ज्यांच्याकडून आम्हाला निरपेक्ष प्रेम मिळालं. उत्तराखंड निसंशय प्रेमळ आहे. उत्तराखंडात आम्हाला हिमशिखरांचं नेटकं प्रथमदर्शन झालं. चोपटा इथून. चोपटा आहे 9200 फुटांवर. समोर दिसणारं दिमागदार चौखंबा, केदारनाथ, खल्लेसागर, गंगोत्री शिखर समूह आणि दूरवर डोकावणारं बंदरपूंज अशा शिखरांच्या दर्शनानं आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. चोपटाजवळच कस्तुरी मृगाचं प्रजनन केंद्र आहे. इथून आम्ही सोनप्रयागला पोचलो. इथे सोनगंगा मंदाकिनीच भेटते. आजकाल केदारनाथला जाणाऱ्या चॉपर्सचा भरभराट इथे तापदायक ठरतो. आम्ही इथूनच 10 किलोमीटर पुढे असणाऱ्या त्रिजुगी नारायणाच्या देवळास भेट दिली. याच ठिकाणी शिवपार्वतीचा विवाह झाला. पौरोहित्य केलं होतं नारायणानं आणि तेव्हा चेतलेला होम आजही जळतो आहे. असं या स्थानाचं महात्म्य. आमचं पुढलं उद्दिष्ट होतं गंगोत्री. या वाटेवर असताना श्रीकंठ, चंद्रपर्वत, श्री कैलाश अशी शिखरं दिसली. गंगोत्री इथून फार पूर्वी हिमनदीतून भागीरथीचा उगम होत असे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज गंगोत्री हिमनदी 19 किलोमीटर पूर्वेकडे मागे सरकली आहे आणि भागीरथीचा उगम आज गोमुख येथे होतो. गंगोत्री मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झालेली दिसली. साऱ्या प्रवासात राणी आणि सुहिता मोठ्या भाविकतेनं मंदिरांना भेटी देत होत्या. मी तसा फारसा देवदेव करणाऱ्यातला नसलो तरी देवालय मला आवडतात. गढवाल ही तर देवभूमी. घंटांचा नाद, धुपाचा दरवळ, गर्दीत देखील सापडणारी गार शांतता हे सारं मला भावतं, अंतर्मुख करतं. साऱ्या गढवालमध्ये एक श्रद्धेचा गंध आढळतो. शनिवारी गंगोत्रीहून परत येताना आम्ही हर्षिल इथे मुक्काम केला. 7800 फुटांवर वसलेलं हर्षिल हे छोटंसं गाव. चारही बाजूस गर्द हिरव्या देवदार वृक्षांचे उतार, दिमाखात डोकावणारी हिमशिखर, खोल दरीतून वाहणारी भागीरथी प्रथमच 8-10 किलोमीटर लांब अशा विस्तीर्ण खोऱ्यातून वाहू लागते. गावाच्या पूर्वेला मुखबा येथे गंगा मंदिर आहे. हिवाळ्यात भागीरथी गंगोत्रीहून माहेरपणासाठी इथे येते आणि अक्षय तृतीयेला पुन्हा गंगोत्री येथे परतते. मगच मंदिराचे पट खुलतात आणि यात्रेचा सीझन सुरू होतो. हर्षिल म्हणजे हरीची शाळा. विष्णूने म्हणे इथे तप केलं होतं. लॉक ग्रिफिन या कादंबरीच्या रिसर्चच्या निमित्तानं मी इथे पूर्वी येऊन गेलो होतो. अनेक गमतीशीर गोष्टी या ठिकाणाशी निगडीत आहेत. त्यातली बहारदार कहाणी आहे 19व्या शतकातील पहाडी राजा विल्सन याची. 1840 साली अफगाण युद्धानंतर यॉर्कशायर येथील विल्सन हा तरुण खडतर प्रवास करून गढवालमधील हर्षिल येथे पोहोचला. जवळच्या धराली येथील गुलाबो या मुलीशी लग्न करून तो तिथलाच झाला. विल्सन हरहुन्नरी होता. आधी कस्तुरीचा व्यापार, मग त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. भागीरथी नदीतून देवदाराचे ओंडके ऋषिकेशपर्यंत न्यायचे. भारतीय रेल्वेच्या जन्माच्या वेळेचा तो काळ. लवकरच विल्सन श्रीमंत झाला. हर्षिल भागात त्यांनी लावलेली सफरचंद आजही विल्सन ॲपल म्हणून प्रसिद्ध आहे.
गंगोत्रीजवळ लंका येथे त्यांनी जड गंगेवर पहिला झुलता पूल बांधला. स्वतःच्या नावाची नाणी पाडली असं काय काय तरी. कर्तबगार धडपडी माणसं जगात कुठेही गेली तरी इतिहासावर आपला ठसा उमटवतात. आजही पहाडी विल्सनची कहाणी स्फूर्तिदायक आहे. रात्रीचे 8 वाजलेले. भागीरथीच्या पात्रावरून झुळझुळ वाहणारा वारा, दूरवर लुकलुकणारे मुखबार आणि बगोरी गावातील दिवे, दिल्ली कॉलेजमधील गंगा ग्रुप नावाच्या समाजसेवी संस्थेतील 12-15 जण आणि आम्ही. लाल पिवळ्या ज्वाळांनी शेकोटी रचरचलेली. राजदत्त उनियाल खड्या स्वरात गढवाली गीत गातो. गंगेला आळवत होता. भाषा अनोळखी असली तरी ओळखीची वाटत होती. त्यातला भाव कुठेतरी काळजाचा ठाव घेणारा होता. गंगा यमुनेच्या किनाऱ्यावर असलेले आम्ही खरे भाग्यवान, असा काहीसा अर्थ असलेलं गीत होतं. पूर्वापार मानवी संस्कृती नेहमीच नद्यांच्या काठी जन्माला आली आणि बहरली. तंत्रज्ञानाच्या विकासासोबत माणूस जगभर संचार करू लागला, पण त्याची जमिनीशी असलेली नाळ सुटत गेली. मी विकास विरोधी नाही, पण भक्कम खोल गेलेली मुळंच कुठल्याही वृक्षाचा डौलदार विस्तार पेलू शकतात याचं भान असणं मला गरजेचं वाटतं. ताऱ्यांनी चमचमणाऱ्या आकाशाखाली थंडगार हवेत शेकोटीची हवी हवीशी वाटणारी ऊब घेत हिमालयाच्या कुशीत त्या रंगलेल्या संध्याकाळी मी पुनश्च माझ्याच आदिम सांस्कृतिक ऋणानुबंधांच्या जवळ गेल्यासारखं वाटत होतं. इंग्रजी अवतार सिनेमातील सांस्कृतिक मायबाप असलेल्या आयवा वृक्षाशी नाळ जुळल्यासारखं वाटत होतं. हर गंगे भागीरथी. धन्यवाद मित्र. प्रतिक्रिया अवश्य कळवा. पुन्हा पुढल्या आठवड्यात भेटूया.